सावजी समाजाचा इतिहास असा आहे की आज सावजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतं नागपूरचं तिखट झणझणीत सावजी मटण. पण फार कमी लोकांना माहिती आहे की ही फक्त एका पदार्थाची गोष्ट नाही आहे. ही एका समाजाच्या संघर्षाची, परिवर्तनाची आणि नव्याने उभं राहण्याची गोष्ट आहे. सावजी समाजाच्या मूळ ओळखीबाबत इतिहासात वेगवेगळी मतं आढळतात. काही आधुनिक संशोधन सावजी समाजाचा संबंध मध्य प्रदेशातून आलेल्या हलबा विणकर समुदायाशी जोडतात, तर दुसरीकडे सावजी समाजाचा स्वतःच्या संस्था आपली ओळख सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय असे म्हणून मांडतात. त्यामुळे सावजी समाजाच्या मूळ उत्पत्तीबाबत इतिहासकारांमध्ये आजही एकमत झालेलं नाही आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसून येते, 19व्या शतकात औद्योगिकीकरणामुळे हातमागाचा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला. पारंपरिक विणकामावर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबांसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला. 1877मध्ये नागपुरात एम्प्रेस मिल सुरू झाली. रोजगाराच्या शोधात अनेक विणकर कुटुंब नागपुरात स्थायिक झाली. पण गिरणीतील काम कायमस्वरूपी नव्हतं. त्यामुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचा नवा मार्ग शोधला आणि त्या मार्गाने जन्म झाला एका नव्या परंपरेचा. घराघरात तयार होणारे खास मसाले, पिढ्यानपिढ्या जपलेल्या पाककृती आणि 32 मसाल्यांचं अनोखं मिश्रण यांच्यापासून सावजी खाद्य संस्कृती आकाराला आली. काळाच्या ओघात ही चव फक्त एका समाजापुरती मर्यादित राहिली नाही, ती नागपूरची ओळख बनली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रात, अगदी देशभरातही सावजी हे नाव झणझणीत चवीचं प्रतीक बनलं. पण सावजी समाजाचा इतिहास फक्त खाद्य संस्कृतीपुरता मर्यादित नाही आहे. तो परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या समाजाचा इतिहास आहे. पारंपरिक व्यवसाय कोसळल्यानंतर हार न मानता स्वतःची नवी ओळख निर्माण करणाऱ्या समाजाचा इतिहास आहे. हातमागापासून गिरणीपर्यंत आणि गिरणीपासून स्वतःची स्वतंत्र खाद्य संस्कृती घडवण्यापर्यंतच्या प्रवासाचा इतिहास आहे. आज सावजी क्युझिन हे केवळ नागपूरची ओळख नाही आहे, तर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अभिमान बनली आहे. म्हणून सावजी हे नाव केवळ एका चवीचं नाही, ते संघर्षाचं, जिद्दीचं, परिवर्तनाचं आहे आणि परिस्थिती बदलली तरी स्वतःची ओळख नव्याने घडवणाऱ्या एका कष्टकरी समाजाचं प्रतीक आहे.